नमस्कार मित्रांनो, 4 जूनच्या भागामध्ये रघुनाथ किराणा सामान आणायला जातो. दुकानदार म्हणतो, दादा तुम्ही इकडे कसे आलेत? रघुनाथ म्हणतो, ते सामान घ्यायचं होतं. तो म्हणतो, तुम्ही आणि सामान घेण्यासाठी का? रघुनाथ म्हणतो, घरातील लोकांना खूप कामं होते म्हणून म्हटलं मी घेऊन येतो. तो म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जा, मी सामान पोच करतो. रघुनाथ म्हणतो, नको, मी घेऊन जातो. तो आता दादांना विचारतो, काय काय हवं आहे ते सांगतात. भाकरीचं पीठ, तांदूळ, मसाला. दादा आता बरंच सामान सांगतात. दुकानदार म्हणतो, तांदूळ आणि भाकरीचं पीठ? अहो, तुमच्या घरी तर तांदूळ खूप आहे ना, मग हे कशासाठी? रघुनाथ म्हणतो, ते जरासं काम आहे, पाहिजे होतं. तर म्हणतो, ठीक आहे, लगेच देतो हां. तेवढ्यात एक बाई येते आणि सामान मागते. पण दुकानदार म्हणतो, अजिबात मिळणार नाही. वहिनी, तुम्हाला सांगितलं होतं ना, पहिली उधारी द्या आणि सामान घेऊन जा. ती म्हणते, अहो, उधारी द्यायला माझ्याकडं पैसेच नाही आहे. तो म्हणतो, ठीक आहे, मग नका नेऊ सामान, पण बाजूला जाऊन उभा राहा, असं दुकानासमोर नका उभा राहू. ती आता गायाबाया करायला लागते आणि म्हणते, अहो, मुलं उपाशी आहेत, किमान तांदूळ आणि डाळ तरी द्या. पण दुकानदार काय तयार नसतो. रघुनाथ म्हणतो, दत्ता, त्यांना जे काय पाहिजे असेल ना ते दे. तो म्हणतो, अहो पण दादा, त्यांची उधारी. रघुनाथ म्हणतो, किती उधारी? तो म्हणतो, 2,500. रघुनाथ त्याला लगेच 2,500 देतो आणि म्हणतो, माझ्या सामानाचे किती पैसे झाले? दत्ता म्हणतो, 900 रुपये. रघुनाथ त्याला पैसे देतो आणि म्हणतो, ताई, हे घ्या पैसे, राहू दे तुमच्याकडे. ती म्हणते, दादा, तुमचे पैसे वापस करायला माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मी तुमचे उपकार मरेपर्यंत विसरणार नाही. रघुनाथ म्हणतो, कृपया असं बोलू नका. आणि कुठला भाऊ आपल्या बहिणीकडून पैसे घेतो? पण काही बहिणी असतात. बरं, जाऊ द्या दत्ता, यांना जे काही सामान पाहिजे असेल ना ते यांना दे आणि यांची उधारी मला सांग, मी देत जाईल. रघुनाथ निघून जातो. ती बाई म्हणते, सर्वेश्वरा, दादाला खूप आयुष्य दे आणि त्यांची भरभराटी होऊ दे. श्रीनू घरी जातो आणि म्हणतो, ओवी, हे घे सामान. ओवी म्हणते, श्रीनिवास, हे कसलं सामान आणि कुठून आणलं? तो म्हणतो, अगं, घरून. तेवढं तुम्हा येते आणि म्हणते, शिनू, हे सामान घेऊन जा, आम्हाला नको आहे. उगाचच कोणी काही बोललेलं मला अजिबात चालणार नाही. शिनू म्हणतो, उमाई, हे माझ्या वाटेचं सामान आहे, मी घरात जेवायचं सोडून दिलं ना. आता ओवी आणि उमा एकमेकीकडे बघायला लागतात. पण तेवढ्यात रघुनाथ म्हणतो, तरी पण नको. आतमध्ये येतो आणि म्हणतो, शिनू, तुझ्या मामाने स्वाभिमान गहाण टाकलेला तुला चालेल का? आता मी पडलोय ना घराच्या बाहेर, मग करू दे मला. आणि बाळा, तू काळजी नको करू, आम्ही उपाशी नाही राहणार. हे बघ, मी सगळं सामान आणलं. श्रीनू जायला लागते. उमा म्हणते, श्रीनू, बाळा, मी उपीट करते, खाऊन जा. श्रीनू मान हलवतो आणि थांबतो. रघुनाथ म्हणतो, उमा, चांगली गोष्ट आहे, तुम्ही त्याला थांबवता आणि खायला देता. राजा, तू खाऊन जा, पण या गोष्टीची सवय नको लावून घेऊ. श्रीनूचा चेहरा पडतो. रघुनाथ म्हणतो, मी असं का म्हणतो ते समजून घे. तुझ्या आईला काय वाटेल? किती काही झालं, तुझी आई कशी असली ना तरी तुझ्यावर तिचं जीवापाड प्रेम आहे. आणि आपला मुलगा आपल्यापासून लांब राहून इतरांवर प्रेम करतो, हे कुठल्या आईला आवडेल? आणि कुणामुळे माझ्या बहिणीला त्रास झालेला मला चालणार नाही. राजा, तुला कळतंय ना मला काय म्हणायचं ते? आता श्रीनू मान हलवतो आणि डोळे पुसतो आणि निघून जातो. पण उमा आणि ओवीला खूप वाईट वाटतं. नीरज घरी येतो. निशी म्हणते, तुम्हाला यायला वेळ झाला, पण बरं झालं तुम्ही आईबाबांना प्लेननी बसून दिलं. नीरज म्हणतो, हो ना, बरंच झालं ना, नाहीतर मॉमने उगीच चिडचिड केली असती. मी आलोच. निशी म्हणते, सर, एक बोलायचं होतं. तो बोल ना. ती आई म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. तुम्ही आता बिझनेसमध्ये थोडं लक्ष घालायला हवं. सर, तुमच्या बाबांचा कामाचा भार तुम्ही कमी नाही करणार तर कोण करणार? नीरज म्हणतो, अगं, मला बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही आहे, मला ते करायचं नव्हतं म्हणून मी घराबाहेर पडलो. आणि परत तेच. निशी म्हणते, अगदी बरोबर आहे, पण सर, त्यांनी तो बिझनेस खूप मेहनतीने उभा केला आणि तुम्ही त्यामध्ये लक्ष नाही घातलं तर बाहेरचे लोक येतील आणि गैरफायदा उठवतील आणि काय होईल? सगळी केलेली मेहनत वाया जाईल. नीरज म्हणतो, मला मान्य आहे, पण माझी पण एक अट आहे. ती म्हणते, आता काय? तो म्हणतो, आपण मुंबईला गेल्यानंतर तू पण बॅडमिंटन सुरू करायचं आणि माझं स्वप्न पूर्ण करायचं. डील पक्की? ती हसत म्हणते, हो. श्रीनू अभ्यास करायचा प्रयत्न करतो, पण त्याचा काय अभ्यास होत नाही. त्याला सारखी ओवी आठवत असते. तेवढ्यात चारू येते आणि त्याचे डोळे झाकते. आता त्याला खूप आनंद होतो. तो म्हणतो, तू आलीस? एवढं सगळं होऊनसुद्धा तू आलीस? आय एम सॉरी, आज माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली. तू माझ्यावर एवढं प्रेम करतेस,
पण त्या बदल्यात मी तुला काय दिलं? अपमान, तिरस्कार. हे बघ, तू जा मला सोडून. अजून पण वेळ गेली नाहीये. जा मला सोडून. माझ्यापेक्षा तुला खरंच कुणीतरी खूप छान भेटेल. मी लायक नाही तुझ्या. चारू म्हणते, इतकं प्रेम करतो माझ्यावर, मग आधी का नाही सांगितलं? आता शिनू घाबरतो आणि डोळ्यावरून तिचे हात काढून टाकतो. एकदम बाजूला होतो आणि मोठ्याने म्हणतो, तू तू काय करतेस इथे? चारू म्हणते, हो मीच. माझ्यासारखं आणि माझे इतकं प्रेम करणारं दुसरं कोणी आहे का? नाही ना. आणि तुला पण हे पटलं म्हणून तर तू इतकं सगळं बोललास. आता शिनू मोठ्याने ओरडायला लागतो, मंजू मामी, मंजू मामी, आई. दारामध्ये लाली आणि ओवी एकदम येतात. लाली म्हणते, काय ग, तुला आत्ताच घरातून हाकलून दिलं म्हणून सुस्कारा सोडत होते. पण नाही, माझंच नशीब खोटं म्हणून तुझं तोंड बघावं लागतंय. काय ग, तुला काही कळत नाही का? तुझ्यामुळे तुझी मावशी रस्त्यावर आली. पण तुला काय त्यांचं? तू अजून पण त्यांच्या उरावर ओझं बनून राहिली आहे. पण नाही, तुझं काळं तोंड घेऊन तू इथेच राहिली. राहणार नाही तर काय? माझ्या पोराला तू कशी फसवणार? जशी आई तशी लेक. होय म्हणते, लाली आत्या प्लीज, तुम्ही मला काही पण बोला, पण माझ्या मॉमला काहीच बोलू नका. हात जोडून म्हणते, खरंच मला खूप त्रास होतोय. तेवढ्या तुम्हा कामासाठी बाहेर आलेली असते. लाली म्हणते, का लाज वाटते तुला? मग अशा आईच्या पोटी जन्मच घ्यायचा नाही ना? तुझी आई बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन पळून गेली आणि आता तू माझ्या लेकाला पळवायला बघते. आता मात्र उमा मोठ्याने ओरडते, लालीताई बास करा. शिनू मोठ्याने ओरडतो. मंजू आणि बंधू पळतच येतात. बंधू म्हणतो, काय झालं? मंजू म्हणते, काय झालं? शिनू म्हणतो, मंजू मामी, तुझ्या भाचीला जरा आवर. ती तिच्या मर्यादा सोडून वागते. चारू म्हणते, का? मी आले होते तेव्हा भर रस्त्यात तुला मिठी मारली तेव्हा तुला प्रॉब्लेम नव्हता, मग आत्ता काय झालं? शिनू म्हणतो, मूर्ख मुली, त्यावेळेस आपल्यात फक्त मैत्री होती, निखळ मैत्री. आणि आता तुझ्या डोक्यात भलतंच सुरू आहे आणि त्याला मला खत पाणी घालायचं नाही आहे. हे बघ, मला तुझी फसवणूक करायची नाही. मी तुला खोटी आशा दाखवणार नाही. हे बघ, मी फक्त ओवीवर प्रेम करतो आणि आयुष्यभर तिच्यावरच प्रेम करत राहील. आता बोट करून धमकी देतो. ह्यापुढे माझ्याशी वागताना जरा भान ठेवून वाग. तो निघून जातो. बंधू चारूकडे बघत म्हणतो, एवढं सगळं घरात चाललं, पण तुझ्या भाचीचे डोळे काय अजून उघडत नाही? मी काय म्हणतो मंजू, हिला हिच्या बापाच्या घरी पाठवून का देत नाही? चारू म्हणते, मला घरी पाठवणार? मला? अहो, लाली आत्याने मला वचन दिलं, माझं आणि शिनूचं ते लग्न लावणार आणि मला ह्या घराची सून करून घेऊन येतील. बंधू मंजूकडे रागाने बघतो. चारू म्हणते, ते पूर्ण झाल्याशिवाय मी तू कुठेही जाणार नाही. आता मात्र मंजूला चारूचा खूप राग येतो. उमा लालीला म्हणते, ओवीवर वाटेल ते आरोप करायचे नाही. लाली म्हणते, माझे आरोप तुला एवढे बोचतात ना? मग हिला पाठवून दे परदेशात. नाही म्हणजे ही इथून गेल्यानंतर भांडणाचं काही कारणच उरणार नाही. आता रघुनाथ मोठ्याने ओरडतो, कुठेही जाणार नाही ओवी. आता ओवी त्या घरात राहणार नाही. ती कुठे राहणार हे आता आम्ही ठरवणार. तो आम्हाला सांगू नको. उमा रागात म्हणते, लालीताई, यापुढे ओवीशी असं बोललेलं मला चालणार नाही. उमाचं बोलणं ऐकून लाली जाम हादरते. उमा म्हणते, ओवी लेक आहे माझी. रघुनाथ म्हणतो, आपली. तो आता जवळ येतो आणि ओवीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि लालीला म्हणतो, ती आता आमची मुलगी आहे. तिचा हात पकडून म्हणतो, चल बाळा. आता मात्र लालीचा चांगलाच माज उतरतो. सगळेजण घरात येतात आणि रघुनाथ ओवीची माफी मागतो आणि म्हणतो, खरं तर तुझ्या आईने तुझ्यावर किती छान संस्कार केले हे मला आज कळतं. निशी दारात उभा असते आणि त्यांचं सगळं बोलणं ऐकते. आता रघुनाथ ओवीच्या डोक्यावरून हात फिरवतो. असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.